नमस्कार. लर्न कम्प्युटर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत, की सेल्सला कसे काउंट करायचे. ते आपण शिकणार आहोत काउंट आणि काउंट ए या फॉर्म्युल्याद्वारे. तर चला तर मग बघूयात. तर आता तुम्ही इथे बघत असताल, हा आपल्याला ऑर्डर्सचा डाटा दिलेला आहे. आलेल्या ऑर्डर्सचा एका कंपनीला आलेल्या ऑर्डर्सचा डाटा दिलेला आहे. त्याच्यामध्ये ऑर्डर आयडी, कस्टमर आयडी आणि एम्प्लॉयी आयडी बरेचसे डिटेल्स इथे तुम्हाला दिसत असतील, दिलेले आहेत. तर आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता इथं तुम्ही बघू शकता ऑर्डर आयडी दिलेली आहे. आता आपल्याला जर फाइंड आउट करायचं आहे, हे किती ऑर्डर्स आहेत. तुम्ही इथं सीरियल नंबर टाकून पण ते फाइंड आउट करू शकता. पण जर डाटा खूप मोठा आहे, इथं तुम्ही बघू शकता 1000-2000 ओळींचा म्हणजे रोजचा डाटा आहे इथं. तर आपण हे सीरियल नंबर जरी टाकलं तरी स्क्रॉल करायला आपल्याला बराच वेळ लागेल. त्याच्यामुळे आपण इथं ते फाइंड आउट कशाप्रकारे करणार? ते फाइंड आउट करणार आपण काउंट या फॉर्म्युलाद्वारे. तर आपण काउंट या फॉर्म्युलाद्वारे ते फाइंड आउट करणार. चला आता आपण काउंटचा फॉर्म्युला वापरू. आता तुम्ही बघू शकता इथे दिलेला आहे. आता मी इथे एक साइटची एक सेल सिलेक्ट करून घेतो. त्याच्यानंतर ती इज इक्वल टू आता आपण हे फाइंड आउट करणार ऑर्डर आयडी याच्यावरून. इथं बाजूला एक मी सेल सिलेक्ट करून घेतलेली आहे. सेल सिलेक्ट केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्रेस केलेला आहे इज इक्वल टू काउंट COUNT काउंट प्रेस केलेला आहे. आता तुम्ही इथं काउंट प्रेस केल्याच्यानंतर तुम्हाला इथं बाजूला दिसून येईल त्या फॉर्म्युलाविषयी माहिती. काउंट्स द नंबर ऑफ द सेल इन ए रेंज दॅट कंटेन्स नंबर्स म्हणजे या कॉलममधले असे सेल काउंट करणार, की ज्याच्यामध्ये फक्त नंबर आहेत. कारण आपल्याला हे ऑर्डर आयडी हे जे टायटल आहे ते नाही काउंट करायचं. फक्त नंबर्सच काउंट करायचे. त्याच्यामुळे आपण वापरणार काउंट हा फॉर्म्युला. त्याच्यानंतर ती ब्रॅकेट ओपन केलं. पूर्ण कॉलमला कॉलम सिलेक्ट केला. त्याच्यानंतर ब्रॅकेट क्लोज केलं आणि एंटर प्रेस केलं तुम्ही बघा. एंटर प्रेस केल्याच्यानंतर तुम्हाला इथे दिसेल 830 आले. म्हणजे ह्या पूर्ण ऑर्डर आहेत 830. कारण इथे याने फक्त ऑर्डर आयडीला काउंट केलेलं नाहीये. त्याच्यामुळे इथे 830 आलेले आहे. म्हणजे 830 ऑर्डर इथे आलेल्या आहेत. आता आपल्याला ह्या ऑर्डर आयडी सगळं जर काउंट करायचं असेल, तर ते आपण करणार काउंट ए या फॉर्म्युलाद्वारे. आता आपण तो पण फॉर्म्युला वापर करून बघू. इज इक्वल टू प्रेस करणार. आता इथं 831 यायला पाहिजे. कारण 830 ऑर्डर आहेत आणि ह्या एक ऑर्डर आयडी म्हणजे हा एक धरणार. हे 830 प्लस 1 831. तर आता आपण बघू इथं फॉर्म्युला टाइप करून. एक सेल सिलेक्ट केली सॉरी. इज इक्वल टू प्रेस केलं. काउंट ए ब्रॅकेट ओपन केलं. थांबा 1 मिनिट. हे बघा काउंट ए नुसतं टाइप केल्याच्यानंतर इथं तुम्हाला दिसत असेल काउंट्स द नंबर ऑफ सेल इन ए रेंज दॅट आर नॉट एम्प्टी म्हणजे या रेंजमधल्या अशा सेल काउंट करतं ज्या की ब्लँक नाही आहेत, एम्प्टी नाही आहेत. अशा सगळ्या सेल्सला हे काउंट करतं फॉर्म्युला. ब्रॅकेट ओपन केलं त्याच्यानंतर ते आपण आपला कॉलम ए सिलेक्ट करून घेतला. ब्रॅकेट क्लोज केलं आणि एंटर प्रेस केलं. तुम्ही बघा तुम्हाला म्हणल्याप्रकारे इथं 831 आलंय. काउंट ए म्हणजे फक्त नंबर्स काउंट नुसतं काउंट जर टाकलं तर तुम्ही फक्त नंबर्सच काउंट करणार आणि काउंट ए जर टाकलं तर नंबर्स आणि डाटा जे काही डाटा असेल प्रत्येक सेलमध्ये डाटा असलेल्या सेल सगळ्या काउंट करणार. फक्त ब्लँक सेल काउंट नाही करणार. 831 आलाय इथे. तुम्ही बघू शकता. ह्या प्रकारे तुम्ही कुठेही याचा वापर करून काउंट ए आणि काउंट या फॉर्म्युलाचा वापर करून सेल्सची संख्या फाइंड आउट करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.